शहरामध्ये माता रमाईचे स्मारक हे कुठेच नसल्यामुळे आज छत्रपती संभाजीनगरमधील येथील जे तरुण पिढी आहे या तरुण पिढीने पुढे येऊन माता रमाईच्या स्मारकाची मागणी केली आहे। आणि त्याच प्रकारे आपण आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन दिलेलं आहे। उपजिल्हाधिकारी यांनी त्या निवेदनाला योग्य प्रतिसाद देऊन तसेच त्यांनी मनपा आयुक्त व पोलीस कमिशनर यांना पत्र दिलेलं आहे आणि हे स्मारक लवकरात लवकर मी माता रमाई स्मारक समितीचे सदस्य या नात्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन हितासाठी या राष्ट्रीय निर्मितीसाठी अतोनात आणि भारत देशामध्ये किती भयंकर असा संघर्ष केलेला आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी माता रमाई भीमराव आंबेडकर यांचं स्मारक पुतळा या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हावा अशा या जनभावना या आपल्या औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकाच्या आहे। त्याकरता जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब यांना मागणी केली की औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये गोपाळटी या ठिकाणी माता रमाईचं स्मारक व्हावं याकरता आज लोकशाही पद्धतीने लोकशाही मार्गाने आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे। पुढं याच लोकशाही मार्गाने आम्ही निवेदनाच्या माध्यमातून जे काही पावलं उचलता येईल ते आम्ही माता रमाईसाठी दिवसभर लढा उतरतो। आमचं म्हणणं एवढंच आहे की औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधील जेवढं काही पक्ष संघटना आहेत आंबेडकरवादी त्यांच्या सर्वांची मागणी एकच आहे की या भारत देशामध्ये माता रमाईचं एकही स्मारक पुतळा नाही आणि हे छत्रपती संभाजीनगरचं मी तर म्हणून भाग्यच आहे की या संभाजीनगरमधनं ही मागणी होत आहे आणि आम्ही प्रशासनाला विनंती करतो या माध्यमातून की आंबेडकरी जनसमुदायाचा जो काही जनभावना निर्माण झालेली आहे स्मारकाबद्दल ते आपण लक्षात घेता त्वरित याच्यावर उपाययोजना करून लवकरात लवकर पुतळा मान्य करावा ही आमची इच्छा। कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झाल्यानंतर त्यांनी योग्य प्रतिसाद दिला। त्यांनी तत्काळ मनपा आयुक्तांना पत्र काढले, प्रतिलिपीमध्ये त्यांना पण आम्ही ॲड्रेस केलेला आहे आणि योग्य ती त्यांच्या स्तरावर ते त्यावर कारवाई करणार आहे।